बरोबर आहे का? नाही तर मग काय होते ते क्लिअर आलंच पाहिजे. मग आपल्याला ग्रामर आलंच, कारण आम्हाला जर तुम्हाला फक्त स्पोकन करायचंय तर तुम्हाला फक्त लँग्वेज ग्रास्प करायची, तो क्लास वेगळा आपला, ठीक आहे, आपण तर वेगळे. पण आपल्याला एक्झाम द्यायची, एक्झाम क्रॅक करायची आहे, एनडीएची एक्झाम क्रॅक करायची, तुम्हाला समोर एमपीएससीची क्रॅक करायची आहे, ज्याला पोलीस हवालदार व्हायचंय, पोलीस भरती मारायची, त्याला इंग्रजी अभ्यास करायची गरज नाही, कारण त्याला इंग्रजी विषय नाही, ठीक आहे. समोर जाऊन कंपल्सरी होऊ शकते. इंग्लिशचं नॉलेज आपल्या महाराष्ट्र पोलिसनं असतंच, पण एमपीएससी करायची असेल, पीएसआय व्हायचं असेल, तुम्हाला एसटी व्हायचं असेल तर इंग्रजीचं आणि मराठीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. इट्स क्लिअर. मग आपल्याला ग्रामर काय शिकायचं कळलं तुम्हाला, नंतर असं होतं खाली मुडकं वर पाय, बरोबर आहे का? तुमचं इंग्रजीचं असं होऊन जाईल पोस्टमॉर्टम, त्याच्यामुळे आपलं इंग्रजीचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे नाही. क्लिअर? याच्यामध्ये काय अडचण कोणाला नाही. मग आपण आता बेसिक टू ऍडव्हान्स आपण शिकणार आहोत. आपलं बेसिक आपण एबीसीडी शिकलो, ग्रामर आपल्याला काय महत्वाचं आहे ते समजलं. आतापर्यंत समजलं होतं का? समजलं होतं, पण ओळख नव्हतं, कळत नव्हतं, पण कॉन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं. ग्रामर का महत्वाचं आहे कळलं तुम्हाला? कारण सेंटेन्स अरेंजमेंट व्यवस्थित आली पाहिजे, नाही तर मग इट मँगो आर, बरोबर आहे का? मग तू घरी जाय असं म्हणतील, ठीक आहे. मग बघा आता याच्यामध्ये इंग्रजी तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. आपण बेसिक टू ऍडव्हान्स चाललोय, तुमच्या म्हणण्यानुसार आपण बेसिक पासून घेऊ राहिलो, बरोबर? तर व्यवस्थित एक एक पार्ट आपल्याला सगळं व्यवस्थित कव्हर करायचं आहे. तर एबीसीडी झाली आपली, लाईन मोठी झाली आपली, लाईन मोठी साखळी झालं ना. त्यानंतर एबीसीडी झाली आपली, स्मॉल लेटर्स लिटर तुम्हाला कळलं, वोवेल्स कोणते कळलं, काय कळलं, अजून कन्सोनंट कळलं, किती काय तर क्लिअर. त्याच्यानंतर आपल्याला कोणतीही लँग्वेज तुम्ही घेतली, कोणतीही लँग्वेज, तर सब्जेक्ट हा सुरुवातीला असतो. सब्जेक्ट कुठं असतो? सुरुवातीला. फॉर एक्झाम्पल, मी आंबा खातो. सध्या आता आंब्याचा सीझन चालू आहे, आंबे कमी खात जा, खात जा, कमी खात जा, नाही तर पाण्याची कमी आपल्याकडे, उन्हाळा चालू आहे पाणी. मी आंबा खातो, बरोबर. आता आपण मराठी लँग्वेज आपली कशी चालली बघा, अशी चालली. मान्य? तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो मी, ज्याला काही जमत नाही त्याला सांगूया, लक्षात द्या, लक्ष द्या. मी आंबा खातो, बरोबर. जो सब्जेक्ट असतो तो नेहमी कुठं असणार आहे? सुरुवातीला. त्याला द्यायचं 1 नंबर, इसको देतो 2 नंबर, इसको देतो 3 नंबर. हे आपलं 2 नंबर आहे आणि हा 3 नंबर आहे. कारण लँग्वेज आपली मराठी कशी जाते? अशी जाते. 1 नंबर हा शब्द, 2 नंबर हा शब्द, 3 नंबर. मग मी याला इंग्लिशमध्ये जर मला करायचं आहे, ट्रान्सलेट करायचं मला इंग्लिशमध्ये, मला ग्रामर एवढं असं माहीत नाही, पण मला थोडंफार नॉलेज आहे, ठीक आहे. मग 1 नंबर याला मीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काय? काय? आय. मग हा आय कुठे घेणार मी? सुरुवातीला, ठीक आहे. बघा मराठी अशी जाते, इंग्लिश अशी येते, अपोजिट डायरेक्शन. कशी येते? अपोजिट डायरेक्शन. मग बघा आय आपण सुरुवातीला दिलं, आता इथं सेकंड नंबर काय? मीठ, आंबा आहे ना, बरोबर आहे. 3 नंबर काय? खातो. आपल्याला कसं यायचं आता? उलट यायचंय. मग हा खातो कुठे येईल? आणि आंबा कुठे येईल? बघा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. काय करा तुम्हाला बघा, ही इंग्लिश लँग्वेज अशी जाते आणि इंग्लिश लँग्वेज अशी येते उलटी. कॉन्सेप्ट कळला नाही कळला? बघा मी आंबा खातो, बरोबर. 1 नंबर दिला आपण. आता हे काय झालं, याला 2 नंबर, 3 नंबर, चौथा वड इथं आला असता, बरोबर. म्हणजे आपण उलट करायचंय, फक्त 1 नंबर घ्यायचंय, बाकीचं उलट चालायचंय. कन्सेप्ट कळाला का नाही कळला तुम्हाला? 1 नंबर आहे घेतला,
आपण 2 नंबर काय घेतला, हा 2 नंबर इथे घेतला, हा 3 नंबर घेतला, इथे घेतला, 4 नंबर आला असता पुढे घेतला असता, इथे घेतला असता, एक असं 5 नंबर 6 नंबर असं ट्रान्सलेशन. हे कळलं तुम्हाला उलट, म्हणजे सरळ नंबरिंग द्यायची मराठीमध्ये आणि याला उलट आणायचं. अशाला कसं आणायचं, असं आणायचं. कळलं तुम्हाला, कळलं कॉन्सेप्ट का नाही कळला? म्हणजे जर कुठं जर असं वाटलं तुम्हाला की आता इथं आपल्याला रिअरेंज सेंटेन्स येते की नाही असं वाटलं, आता हे काम मी बरोबर आता समजून राहिलं, सारखं वाटलं ही बी बरोबर वाटतं, ही बी बरोबर वाटतं, ही बी बरोबर वाटतं, असं होतं. ऑप्शन त्याच्याकरता देतात, सगळे 4ही बरोबर वाटाय करता, बरोबर. पण आपल्याला बरं वाटलं पाहिजे, बरोबर वाटलं पाहिजे कोणतंही, मग त्यावेळेस काय करायचं, थोडी ट्रिक्स ही तिथं यूज करायची. क्लिअर? प्रत्येक ठिकाणी यूज करायची का नाही, थोडीफार तिथे यूज करायची, कारण बाकीचे मधातले जे बिटवीनचे वर्ड आहे, मधातले जे वर्ड आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, ते सांगतो तुम्हाला. क्लिअर झालं? याच्यामध्ये काही डाऊट्स कोणाला? बर, आता हे कळलं तुम्हाला. त्यानंतर आता आपले सब्जेक्ट, आपण वाक्यामध्ये नेहमी काय बघतो, सब्जेक्ट बघतो. आपण काय करतो, आपला जो सेंटेन्सचा फॉर्म आहे तो या फॉर्म मध्ये आहे. पहिले सब्जेक्ट असतो, त्यानंतर काय असतो, वर्ब असतो, त्यानंतर काय असते, ऑब्जेक्ट असते. कॉम्प्लिमेंटचा आपण विचार सध्या करणार नाही, कारण आपण बेसिक टू ऍडव्हान्स जातोय. सध्या बेसिक बघतोय आपण. काय बघतोय आपण, बेसिक बघतोय. सब्जेक्टचं सगळं नॉलेज आहे तुम्हाला, कशाला काय म्हणतात तरी एकदा सांगून देतो परत. सब्जेक्ट कोण म्हणते, आय, त्यानंतर आणखी आय वी यू दे, आणि ही शी ही नाव. हे जे तेच ठीक आहे. यात तुम्ही आतापर्यंत कसं करत आले, तुम्ही जे आता बोलले ते प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तिसरा, चौथा, 5, 6, 8, 10, 12 घेऊन या. क्या सीख तुम्ही, बोल जाओ उसको. मैंने पहले आपको क्या बोला, आप जब मेरे क्लास बैठेंगे तब जो पुराना गिराना है वो लवा लोखंड बर्बाद सब भूल जाने. नवीन कॉन्सेप्ट ना आपण बघणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आय वी यू दे, ही शी ही नाव. काय आता याचा फायदा काय होणार माहिती का तुम्हाला, समोर आपण याच फॉर्म मध्ये बघणार आहे. आपण समोर तुम्हाला मी कधीच म्हणणार नाही हा प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी, हे काही पुरुष स्त्री आपल्याकडे नाही. सरळ कॉन्सेप्ट आहे. एवढे 2 फक्त लक्षात ठेवायचे. पुढे ऑटोमॅटिक याच्यावर चालेल. तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची गरज पडणार नाही, तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही. सरळ जायचंय आपल्याला. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, सूत्राची कुऱ्हाड जर आपल्या हाती असेल तर आपण गणिताच्या जंगलामधून आरामशीर जाऊ शकतो, सहज जाऊ शकतो. आणि ज्याच्या हातात सूत्राची कुऱ्हाड नाही तो कुठं जंगलमध्ये अडकून जातो. हे माहिती तुम्हाला, का लोकांचं सांगू तुम्हाला कसं आहे माहिती आहे तुम्हाला, ऐकलं होतं की गोष्ट अगोदर नाही. सूत्राची कुऱ्हाड पक्की करा आणि गणिताच्या जंगलमधून जा सहज पार व्हा. पण जर तुमची सूत्राची कुऱ्हाड जर बोचट असेल तर गणिताच्या जंगलामधून जाताना तुम्हाला अथक अडचणी येतील. म्हणजे कॉन्सेप्ट तुम्हाला कळाला काय तर, ठीक आहे, क्लिअर ना. ते आता मॅथचं लेक्चर घेतलं तुम्हाला मी सांगितले डिटेल मध्ये. ठीक आहे. आय वी यू दे, अव यू दे. ओके, काय अव यू दे. बाकी काय बोलला मग आता, इशिट नाव. आता याचं नंतर सांगेल तुम्हाला. ठीक आहे, दॅट इज सिक्रेट. मध्ये हे कळालं का, काय डोक्याला ताण आहे. पाठ करायचा विषय मला असंच लागेल, हा फॉर्म हे का म्हणतोय तुम्हाला समोर कळेल. म्हणजे तुम्हाला पुढे टू बी झिरो पुढे कसं अटॅच करायचे हे डोकं लावायचं, ते डोकं वापरायचं जास्त काम पडणार नाही. मी सांगेल त्या फॉर्म मध्ये असाल, काहीच कोणतंच पुस्तक बुक रेफर करायची गरज नाही. डायरेक्ट ब्रेन मध्ये जाईल, डायरेक्ट ब्रेन मध्ये जाईल. अव यू दे. ओके, क्लिअर आहे. डोक्यात हेडेक आता हे पाठ करायला क्लिअर.
आय वी यू दे आणि ही शी नाऊ. चला माझ्या मला म्हणा तुम्ही चला. आय वी यू दे ही शी नाऊ. आय वी यू दे ही शी नाऊ. आय वी यू दे ही शी नाऊ. ओके. आता आय म्हणजे काय? मी. आय म्हणजे काय? मी. वी म्हणजे काय? आम्ही. ओके. म्हणजे तुमचं एखाद्याला माहित नसेल तर माहित होऊ जाईल आज. होऊ शकतं ना. कामच नाही पडलं बा आम्हाला आम्हीच. बरोबर का? यू म्हणजे तू किंवा तुम्ही. काय म्हटलं? नाही. आणि जेव्हा आपण हा इथं होते जे आपण हे काय यूज करतो आपण तू किंवा तुम्ही कारण इथं कन्फ्युज हा तू किंवा तुम्ही म्हणजे आपण इथं काय करतो इंग्लिश लँग्वेज मध्ये पोलाइट मध्ये आपण तू तुम्ही यूज करतो ते फक्त यूज करतो. ठीक आहे. इथं आम्ही म्हणलं ना आपण म्हणलं तर ते सेम कॉन्सेप्ट होतो. इथं वेगळा होतो. ठीक आहे. आणि ते काय असते? ते म्हणजे काय? ते तो ती ते सांगतो तो ती ते तो ती ते अनेक वचनसाठी आपण इथं यूज करतो दे असेल तर. ठीक आहे. आता ही काय? ही म्हणजे काय? ही म्हणजे काय? मी बरं झालं तुम्ही कमी बोल राहिले. ही बी म्हणजे काय? ऐकायला येतं मला. ही म्हणजे काय? शी म्हणजे इट म्हणजे हे आपण कसे करतो वापरतो? वस्तू प्राणी किंवा प्लेस. वस्तू प्राणी प्लेस आणखी ठिकाण आणखी लहान बाळ किंवा लहान मूल. लहान बाळ किंवा लहान मूल. आणि नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाव. पीपीटी. पीपीटी. डू यू नो पीपीटी? यू डोंट नो पीपीटी? पीपीटी पीपीटी यूज करत नाही का तुम्ही? आता पुढे यूज तुम्हाला स्वतः माहिती होतो पीपीटी का असतो. पीपीटी म्हणजे प्रेझेंटेशन वगैरे असते की नाही त्याला पीपीटी असं म्हणतात. पी प्लेस प्लेस पीपीटी प्लेस पर्सन थिंग्स किंवा थिंग्स. प्लेस पर्सन थिंग्स. काय? प्लेस पर्सन थिंग्स. पीपीटी. ओके. यांच्या नावाला काय म्हणतात? काय म्हणतात? नाऊन म्हणतात. क्लिअर पीपीटी? काही डाऊट पीपीटीवर? ओके. क्लिअर का? बर. त्यानंतर हे लिहून घ्यायचे. नंतर पॉज करून लिहून घ्यायचा वेळ जाईल किंवा ज्याला गरज असते ते लिहून घ्या. हे झाले सब्जेक्ट. हे काय झाले? सब्जेक्ट. सब्जेक्टचा आणखी डिटेल्स व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा त्याच्यातून बघून घ्यायचं. ठीक आहे. तो डिटेल्स आपण ते नंतर घेऊ. हे क्लिअर आहे का? सब्जेक्ट. काही डाऊट्स आहे कोणाला? सब्जेक्ट सांगा मग कोणकोणते?